जय शिवराय मित्रांनो, आज एक छोटासा ब्लॉग बनवतोय. कधी बनवला नाही, पहिल्यांदाच बनवतोय, तर समजून घ्या. काही चुकलं माकलं तर माफ करा. तर मित्रांनी एक रील्स पाठवलेली, आपण जाऊया का तिकडे रविवारी. मी बोललो ठीक आहे जाऊया. तर सफाले गावामध्ये तांदूळवाडी करून एक गाव आहे, त्या गावामध्ये एक धबधबा आहे. त्याची एक रील्स पण व्हायरल झाली चांगली. तर बोललं चला जाऊन येऊया, फिरून येऊया, धबधब्याच्या खाली आंघोळ बिंघोळ करून येऊया बोललो. मग आम्ही निघाले 4 जण. धबधब्याच्या बाजूला पोचल्यावर बघ असं रस्ता आहे, हा तांदूळवाडी गावामधून हा एक रस्ता आहे. बरोबर धबधब्याच्या इकडे जाऊन निघतो. तिथं मग बाजूलाच पार्क करायची. इथे हे ब्लॉक वगैरे लावलेत ना, इथं बाजूलाच गाडी पार्किंग करून पुढे मग अर्धा चालत जावं लागतं. आणि हा धबधबा नाही, इथे मी एकट्यानेच आंघोळ केली, बाकी त्या तिघांनी तर केलीच नाही. नंतर बोलले, इथं माहीत पडलं की तांदूळवाडी गड पण आहे. तर मी कसला ऐकतोय, बोललो चला मग फिरायला जाऊ, गडावर जाऊन येऊ आणि काय काय अवशेष बघायला भेटतात ते बघून घेऊ. तर मित्रांना बोललो, मित्र तर बोलली नाही बाबा आम्हाला तर नाही जमणार. तर 2 जण ते तर आपल्या घरी निघून गेले. 2 जण गड बघूनच घाबरले. तर मग आम्ही दोघे कसला ऐकतात, प्रवीण आणि मी निघालो मोहिमेसाठी. तर गडावरती चढायला तब्बल 2.5 तास लागतात. 2.5 तास. आणि गड एवढा चढणं बिकट ना मित्रांनो, खूप म्हणजे खूप बिकट, खूप त्रास झाला. एक तर मी शूज पण नव्हतो घालून आलो आणि माहीत पण नव्हतं की आम्हाला गडावरती जायचं आहे. आम्ही निघालेलं धबधब्यावर आंघोळ करायला असो. पण माहीत पडल्यावर महाराजांचा गड बाजूला आहे आणि आपण गडावर नाही गेलं असं तर होणारच नाही माझ्याने. आणि बोललो चल जाऊन येऊया. तर प्रवीण राजी झाला आणि प्रवीणला घेऊन निघालो. रस्ता बघा कसा आहे, असंच पूर्ण म्हणजे पूर्ण शेवटपर्यंत तसंच आहे. मध्ये काही स्टार्टिंगला पायऱ्या लागल्या, त्यानंतर पायऱ्या लागल्याच नाही. आणि गड पूर्ण चढायला खूप त्रास झाला आहे. आणि जसं तुम्ही जातील ना ह्या गडावरती, तांदूळवाडी गडावर कधी पण जातील ना, तर जसे जाणार तसंच उतरा. माझ्याकडनं काय झालं माहिती आहे, मी वरती गडावर गेल्यावर ना 4:30ला आम्ही पोचले वरती. कारण आम्ही गड चढायला एक वाजताच आम्ही गड चढायला घेतलेला. 4:30 वाजता पोचले. तर बोललं आता फिरायसारखं तर काय दिसतच नाही, पूर्ण धुकं झाली होती. तर महाराजांचं मंदिर, एक छोटंसं वाडा होता, तिथं एक मंदिर बनवून ठेवलं. आणि तिथं होती गणपती बाप्पाची मूर्ती आणि छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती होती तिकडे. आणि तिथून पाया पडून मग ते निघालो ना मित्रांनो. मी खरंच काहीच दिसत नव्हतं आणि कुठून उतरायचं काही समजत नव्हतं. तर काय करायचं काय, बोललो चल. मग महादरवाजाच्या इकडे गेलो. महादरवाजाच्या इकडून जो उतरायला चालू केलं, तिथून मग खूपच त्रास झाला आहे. म्हणजे अर्ध्या झाडं बिडं तुटलेली होती. तर रस्ता पूर्ण उद्ध्वस्त झालेला. मोठे दगडं क्रॉस करून जावं लागलं आहे. तर मित्रांनो, तुम्ही जेव्हा जातील ह्या गडावरती, ज्या रस्त्याने जातील त्याच रस्त्याने या. आम्ही ज्या रस्त्याने गेले त्या रस्त्याने गेलेच नाही. आम्ही धबधब्याच्या जो धबधबा आम्ही ज्या धबधब्यावरती आम्ही गेले होते ना, त्याच धबधब्याच्या खाली आम्ही तिथं निघाले, उलट्या साईडला निघाले. मग प्रवीण बोलला चल आता एवढं उतरायचं, इथं आलेच आहेत आपण, इथं उतरलेच आहेत या धबधब्याच्या इकडे. मी तर मगाशी आंघोळ नाही केली, चल मी तरी करून घेतो. मला चल. मग गेले आम्ही दोघांनी आंघोळ केली वापस. सकाळी केलेली मीनी वेगळी आणि वापस त्यांनी केली मीनी केली संध्याकाळी. ते पण किती वाजता आहे, ते 6:30 वाजता, 6:30 का 6:45ला धबधब्याच्या खाली आंघोळ केली आम्ही. तिथून मग निघाले आमच्या परतीच्या प्रवासाला. तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा मित्रांनो. आवडला असेल तर शेअर करा, नाही केलं तरी चालेल. पण मित्रांनो, कसा आवडला ते नक्कीच सांगा. हा पहिलाच अनुभव होता माझा ट्रॅकिंगचा. आणि पहिली गोष्ट, मला माहीतच नव्हतं की आम्ही गडावर जाणार आहेत. आम्ही निघालेले धबधब्याच्या खाली आंघोळ करायला. पण जो धबधबा जिथून वाहून येतोय, माहीत पडलं की त्या धबधब्याचं पाणी कुठून येतोय, ते गडावरनंच येतोय. ते धबधब्याच्या खाली गेल्यावर माहीत पडलं की गडावरचं पाणी येते. बोलो गडावर, चल बघू बोल. मग माहिती काढली जरा, नंतर जरा इतिहास वाचलं, बघतो तर इथे तांदूळवाडी करून गड आहे, बाजूलाच आहे. तांदूळवाडी गावातूनच आम्ही आले आणि धबधबा पण तिकडेच आहे आणि गडाचंच पाणी येते. तर म्हटलं तर आता मी कसलं ऐकतोय, चला म्हटलं. तर त्यातले 2 जण बोलले की गड बघूनच घाबरले माझे 2 मित्र. बोला आता तर काय आम्ही तर येणारच नाही बोलले. मग ते 2 निघून गेले. पण प्रवीण आणि आम्ही दोघांनी ती मोहीम केली आणि अनुभव चांगला घेतला मित्रांनो. हा बघा, हे मंदिर आहे. तर जय शिवराय मित्रांनो, आम्ही आता उतरणार आहेत महादरवाजाच्या इकडून, गड उतार करणार आहेत.
बघू शकता वाट कशी आहे तुम्ही, एकदम बिकट वाट आहे. आता आम्हाला उतरायला तरी नाही बोलतील तर 2.5 तास तरी लागतील. पूर्ण आम्हाला त्या मंदिराजवळ जायचं. तो मंदिर दाखवतो तुम्हाला. दिसतोय समोर एक मंदिर दिसतोय बघा, एकदम छोट्या बघा मधल्यामध्ये मंदिर दिसतोय बघा. तिथपर्यंत जायचं आम्हाला. आमची गाडीच तिकडे. तर आता आम्ही आले तिथून महादरवाजाकडून आणि आता गड उतार करायला लावलाय. तर प्रवीण कसा झाला प्रवास? पहिलाच गड ना तुझा ट्रॅकिंगचा? पहिल्यांदाच ट्रॅकिंग करतोय ना प्रवीण तू? मी पण पहिल्यांदाच करतोय. मी आजपर्यंत फक्त मोहिमा केलेत. महाराजांचे गड किल्ले जपायचा प्रयत्न थोडासा करतोय, पण ट्रॅकिंगच पहिल्यांदा करतोय. हा अनुभव खूप कठीण गेला, कारण पायात बोटंही नाहीत. कारण आम्ही आलेले धबधब्यावर आंघोळ करून मग माहीत पडलं की बाजूलाच तांदूळवाडी गड आहे. मला चला आता आले तर गडावर पण जाऊन येऊ. पण वाटलं नव्हतं गड एवढा मोठा आणि एवढा लांब असेल. घनघाट जंगलातून आम्ही आलोत आणि आता आम्ही दुसऱ्या रस्त्यातून महादरवाजाच्याकडून खाली गड उतार करत आहेत. तर मित्रांनो, तुम्ही पण येताना पूर्ण तयारीत या गडावर. पालघर जिल्ह्यात आणि सफाले तालुक्यामध्ये तांदूळवाडी गड. वरती बघण्यासारखं भरपूर काय आहे. आणि बघ प्रवीण, पहिला नाही शिड्या होता, तर आता सगळं उद्ध्वस्त झालं. तरी नाही 2-2.5 तास पकडून चाला. पूर्ण जंगल क्रॉस करायचं. आता तिथं गडाच्या पायथ्याशी एक पाटी लिहिलेली होती. त्याच्यावर लिहिलेलं होतं की ह्या जंगलात पूर्ण काय बोलतात ते, पूर्ण जमातीच्या प्राणी आहेत. जसे वाघ, बिबट्या, माकड, काय तडस काय आणि साप. ते वाघ बिबट्या बोलला तिथंच आम्ही घाबरलो. त्याला हातात तर काय आहे नाही, त्याला काही हरकत नाही. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे माव आहेत. आमच्या राजाने वाघालाही फाडला होता. तर ह्यो वाघ काय आमच्यासमोर आला तरी आम्ही पण जिद्दीने लढू त्याच्याशी. म्हणून आज आम्ही दोघे उतरले या ट्रॅकिंगसाठी. आणि आमची 2 मित्र अजून होती, त्यांनी माघार घेतला. ते थकले, ते गेले घरी. पण आम्ही काय माघार घेणार नाही बोलले. आता आलेत तर महाराजांचा गड बघूनच जाऊ. खूप बिकट वाट आहे. गडाचा प्रवास करताना खूप कठीण वाटलं मला की होणार का नाही आज गड बघून. तरी झालं. पण मी 7 टाक्यांकडे नाही गेलो, कारण 7 टाक्यांकडे जायचा पण रस्ता खूप लांब होता आणि 4:30 वाजायला आलेले. आणि गड आम्हाला उतरायला 2.5 तास पाहिजे. अंधेरा व्हायच्या अगोदर उतरायला पाहिजे. खायलाही काय नाही. परत मोठी गोष्ट, मी नवीन जॉबला लागल्यामुळे मला कामावर उद्या जायचंच आहे. म्हणून प्रवीण बोलतो की राहूया आज आपण गडावरच. मी म्हणून पागल झालाय काय, राहिले असते पण पावसात भिजून राहायला लागलं असतं. गडावर मंदिरही नाही आहे. खाणं तर सोड, उपाशी. तो बोलला उपाशी राहूया. ठीक आहे, पण मंदिर नाही त्याचं काय. वरती राहण्यासाठी चादर नाही. आम्ही चादर बिदर कायच नाही घेऊन गेलो. कसं राहणार आपलं प्रवीण? वाट, झाडं तुटलेत. झाडं मध्ये पडलेत. प्रवास मला वाटतं आपण त्या धबधब्याजवळ जाऊ शायद, कारण धबधब्याच्या साईडला आपण असं वाटतंय. मगाशी जिथं आम्ही आंघोळ केली ना धबधब्याच्या खाली, तिथं शायद आम्ही उतरणार आहेत असं वाटते. मी काय म्हणतो प्रवीण, वाघ आला तर पहिला कुणाला नेईल?
दोघातून एक वाचेल अजून काही. 2 वाघ आले तर तरी पण दोघांना एकाला खातील, तिसरा जाईल. वाट इथे ये वाटवटे. हे बघा एरो, असे एरो दिलेत. प्रवीण इथून आहे वाटते. परिसर पूर्ण जंगलाने भरलेला आहे. येताना मित्रांनो एकटे तर येऊच नका, कारण खूप कठीण आहे एकटं चढणं. एक सोबत मित्र हवाच, आधार स्तंभ असतो मित्र आपला. तर जय शिवराय मित्रांनो. तर आता हा आहे गड, आणि आम्ही आता गड उतार केला आहे. म्हणजे उतारलं पण नाही, अजून अर्धा उतरलेत पकडा. या जंगलातून आम्ही बाहेर निघालेत आणि हा झोपला इकडे. अजून तरी आम्हाला खूप चालत जायचं आहे पुढे. ते बघा त्या डोंगराजवळ जायचं आहे. त्या डोंगराच्या मागे गाव आहे. या जंगलातून उतरलेत आता. चला.